असणारी पावले साठवण करावी. हो, नामवाचे श्रवण कीर्ती पावलेचे ते समान. या चित्तामध्ये तुझे त्या विठ्ठलाचे समान असणारी पावले तू धारण कर. मग काय होईल हो? तर तुझा काळ सार्थक होईल. काळ सार्थक केला त्यांनी धरिला म्हणे विठ्ठल. ज्यांनी हे केलं, नाम वाचन घेतलं, कानाने त्याची कीर्ती श्रवण केली आणि चित्तामध्ये त्याची समान असणारी पावले धारण केली, त्यांचा काळ सार्थक झाला. आणि काय केलं त्यांनी? तर विठ्ठलाला मनामध्ये धूळ धरलं. धरिला म्हणे विठ्ठल. मग का हो महाराज, हे सर्व कशाने करता येईल? कशाने? तर त्याच्यामध्ये कीर्तनाचं सामर्थ्य सांगितलंय. कीर्तन हे आपण सर्वजण करतो. कीर्तन अनेक प्रकारचे आहेत. नारदीय कीर्तन, हरिदासी कीर्तन, वारकरी कीर्तन, अनेक कीर्तन. आपण कीर्तन काय एक नुसतं कीर्तनकाराचं नसतं. कीर्तन हे सर्वांचं असतं. टाळकऱ्यांचं असतं, गायकांचं असतं, वादकाचं असतं, सर्वांचं हे कीर्तन. मग ते कीर्तन कसं करावं महाराज, आम्हाला सांगा. तर कीर्तन निर्दंबाने करावं, दंभ सोडून द्यावा. कीर्तनाचा समारंभ निरदंब सर्वता. मग महाराज अजून काय? त्याच्याने काय होईल? आम्हाला काही फायदा आहे का? कारण फायद्याशिवाय मनुष्य काही करत नाही. मग निरामने स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे विठ्ठल. या ठिकाणी अभंगाचा सरळ सरळ भावार्थ सांगितला. जास्त वेळ घेत नाही. मला सांगायचं आहे, आपल्या या वारकरी संप्रदायामध्ये आपण अनेक दिवसापासून आपण पंढरपूरला आलोय. जे काही नवीन कोणी वारकरी आलेले असतील आपल्यामध्ये, त्यांचं एक कर्तव्य आहे बापा, आई चालत असताना आपण नामचिंतन करायला पाहिजे. कोणाला नामचिंतन करता येत नसेल, कंटाळा येत असेल, नुसतं भजन जरी श्रवण केलं, कीर्तन जरी श्रवण केलं, काकरा नुसता श्रवण केलं, म्हणता येत नसेल, जाऊ द्या म्हणता येत नसेल, तरी आपल्याला पुण्य प्राप्त होतं. आणि ते श्रवण केल्यानंतर काय करावं? तर मनामध्ये त्याची पावलं धारण करा. हो, नुसतं नाम वाचने घ्या. नाम वाचने घेतलं तर श्रवण होईल. श्रवण केलं तर आपोआप आपल्या मनामध्ये विठ्ठलाला धारण करता येईल. हो, बघा ना, वारकरी संप्रदायामध्ये अनेक संत होऊन गेले, पण मुख्य 5 संत पंचायतन, काय म्हणतात त्याला? पंचायतन म्हणतात, संत पंचायतन. त्या संत पंचायतनामध्ये 1 नंबर माऊली ज्ञानोबा आहे, 2 नंबर वैरागी मूर्ती जगद्गुरु तुकोबा आहे, 3 नंबर बाल भागवत नामदेव महाराज, 4 नंबर शांती ब्रह्म एकनाथ महाराज आणि 5 नंबर ज्यांचा अभंग आहे ते गुरुभक्त निरोबा आहे. असे 5ही संत एकेकाकडे एक एक गुण घेण्यासारखा आहे बरं का भाऊ समाज. हो, ज्ञानेश्वर महाराज माऊलीला जे विचारलं आपण, माऊलीकडे किती ज्ञान आहे? ज्ञानाचा ज्ञानाचे सागर आहे या जगामध्ये. कितीही गगनम गगना कारम सागरम सागरोपमः, सागराची उपमा दिलेली आहे. ज्ञानाचा सागर मरोनिया जावे माझ्याच्या पोटा यावे. ज्ञानाचा असे ज्ञानोबार आहे. हे चालत ते ज्ञानाचे बिंब, दयाचे अवयव सुखाचे कुंभ, हे माणूसपणे भांब लौकिक भागो. किती ज्ञान असेल, किती ज्ञान असेल. माऊली ज्ञानोबार आहे. 2 नंबर जगद्गुरु तुकोबार आहे. किती वैराग्य, ते काय आपल्यासारखं वैराग्य नाही ना. आज ते बोलणं दिलं की सोडी देतं, तसं नाही. ते कणखर वैराग्य, त्यांचीच भाषा. विवेकासहित वैराग्याचे वैराग्याचे किती विवेक असेल, किती वैराग्य असेल. जगद्गुरु तुकोबा त्यांच्याकडे वैराग्य प्राप्त होतो. 3 नंबर लागतो बाल भागवत नामदेव महाराज, भक्तीचं प्रतीक. किती भक्ती केली तिथे आपल्यासारखी भक्ती होत जाऊ. आपली मोसमी भक्ती आहे. वार बदलला की देव बदलतो आपला. हो, रविवाराला की खंडेराव महाराज, सोमवाराला की शिवभोळा चक्रवर्ती, मंगळवाराला की आनंदी अंबिका भगवती, बुधवार विठ्ठल, गुरुवार दत्तगुरु, शुक्रवार संतोषी माय, फुटाणा काय तू बी काय माल घेते.
हो, शनिवार हनुमंतराय आणि रविवार अरुणबागा सोमवार. आपला वार बदलला की देव बदलतो, पण त्यांची भक्ती तशी नाही ना. त्यांच्या भक्तीने फिरविले देवडं जगा माझी ख्याती नामदेवा हाती तुझा प्याला. हो, काय भक्ती होती, देऊळ फिरलं महाराज. हो, आपणही भक्ती करतो, आपणही देवाला चंदन लावतो. डोंगरोजी बापूस म्हणायचे, चंदन और वंदन आदमी को विनम्र बना देता है. हो, आपणही चंदन लावतो, पण आपण देवाला चंदन लावणं सोडी देतच, लोकांना चंदन लावतो. असे आपली भक्ती. नामदेव महाराज भक्तीचं प्रतीक. 4 नंबर शांती ब्रह्म एकनाथ महाराज विस्तार करत नाही. यवना अंगावरी थुंकला प्रसाद देवने मुक्त केला असे निरोबर आहे. आणि आजचा जो अभंग आहे 5 नंबर गुरुभक्त निरोबर आहे. किती गुरुभक्ती होती महाराज, किती गुरुभक्ती. एवढी गुरुभक्ती की त्या ठिकाणी देवाला सुद्धा परत जावं लागलं. ज्ञानेश्वरी मध्ये अनेक संतांची त्या दिवशी सांगितलं मी, पण यांची गुरुनिष्ठा काही वेगळीच होती. देवाला परत जावं लागलं. येथे तुझं लागी बोलावले कोणी प्रार्थिल्या वाचून आलासी का. हो, ज्ञानोबरायांची गुरुभक्ती पाहिजे. 13व्या अध्यायामध्ये सांगतात ना, की हे करून येत सेवारा देखोनी धावे समोरा आडपडे म्हणे गरा बिजो बिजो. हो, वारा जरी आला गुरुच्या घरचा तरी त्याला म्हणतो की माझ्या घरी 2 मिनिटं थांब. एवढी ज्ञानोबरायांची गुरुभक्ती होती. अनेक संतांची, ज्ञानोबरायांची अजून एक गुरुभक्ती सांगू का. काय म्हणतात, गुरुवा संत कोळीचा राजा, गुरुवा प्राण विसावा माझा, गुरुविन देव तुझा पाहता नाही त्रैलोक्य. पण यांची गुरुनिष्ठा वेगळी. निरोबरायांनी धावा केला आणि देवाला परत जावं लागलं. देवाने तुकोबारायांना पाठवलं, तुकोबारायांनी